रुपाली रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मस्त खमंग आणि रस्सेदार आज आपण कोयरीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। कोयरी म्हणजे फणस कोवळा। कोवळ्या फणसाला आम्ही कोयरी असं म्हणतो। तर ही कोयरीची भाजी अतिशय टेस्टी लागते आणि मस्त रस्सेदार तयार होते। कोवळ्या फणसाची भाजी मी आधीही करून दाखवली होती, पण त्यामध्ये आपण सुकी भाजी केली होती। पण आज आपण छान अशी रस्सेदार भाजी तयार करणार आहोत। तर आपल्याला हा फणस छान कापून घ्यायचा आहे। कापण्याआधी सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हातालासुद्धा तेल लावायचं आहे। ह्याला थोडासा चीक असतो, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ह्याला तेल लावून घेतलं ना तर ह्याचा चीक लागत नाही हाताला। आणि बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं वरचे जे काठेरी कवर असतं ना ते सहज आपल्याला काढता येतं आणि साफ करता येते व्यवस्थित। हे तुम्हाला जर हा कोवळा फणस कापता येत नसेल ना तर बघा अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे भाग करून घेतलेत ना तर साफ करणंसुद्धा खूप छान असं सोपं जातं। त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने हे भाग करून घेतलेले आहेत। फणसावरती जे आवरण असतं, काटरी जो भाग असतो ना तो आपल्याला सहज असा काढता येतो। आता मधोमधसुद्धा मी तसं कापून कट करून घेतलेलं आहे। आता हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याला साफ करून घेणार आहोत। त्याच्यावरची जी साल असते ना ते आपल्याला काढायची आहे। ते साल पूर्णपणे व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि यामधील जो मधला भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये सुद्धा काही चव नसते आणि ती खाण्यासाठी सुद्धा टेस्टी नसते, त्यामुळे हा मधला भागसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। घेतलेला फणस तुम्ही जर खूपच जास्त कोवळा असेल ना तर तुम्ही मधला भाग नाही काढलात ना तरी देखील चालेल, पण हा थोडासा इथे पात मी इथे काढून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। अगदी बारीक बारीक पण करायचे नाही आहेत। बघा अशा पद्धतीने मी थोडेसे जाडसरच ह्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ह्या पटकन शिजल्या जातात। तर आता ह्या आपण कुकरमध्ये ह्या शिजवणार आहोत। तर कुकरमध्ये इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्या या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर ह्या आपल्याला थोड्याशा 2-3 मिनटासाठी फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे भाजीला ना खूप जास्त चव येते। अशा पद्धतीने आपण जर फ्राय करून घेतलं ना थोडासा याचा कलर जरा चेंज होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे भाजी ना चवीला मस्त लागते आणि ह्याला चवसुद्धा खूप छान येते। तर तुम्ही बघू शकताय बघा आता 2 मिनटं आपण ह्याला आणखीन थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता लगेच काढायचं आहे। मग थोडासा कलर चेंज झालेला आहे तर आपण ह्याला काढून घेऊया। आता त्याच कुकरमध्ये आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी एक मसाला वेलची घेतलेली आहे, एक साधी वेलची घ्यायची आहे, 3 ते 4 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक लवंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। मसाला जास्त फार घालायचा नाही आपल्याला, फक्त मटणासारखी चव यावी यासाठी मी खडे मसाले वापरलेले आहेत। आणि त्यानंतर इथे मी 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान असे परतून घ्यायचे आहेत। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत, त्यामुळे भाजीला गोडसर चव येणार नाही। कांदा छान परतला ना तर भाजीला गोडसर चव येत नाही। त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान असा परतला गेल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले घालायचे। थोडेसं एकदम असं नरम झालं ना की त्यानंतरच आपल्याला बाकीचे याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा कांदा टोमॅटो छान असा नरम झालेला आहे। आता यामध्ये इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा धणा पावडर घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि इथे मी 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे। हाच एक सिक्रेट मसाला आहे ज्यामुळे ना ह्या भाजीची चव अगदी अप्रतिम लागते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चिकन खातोय ना आपण त्याच पद्धतीने ही भाजीसुद्धा लागते। आता इथे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे। भाजीला कधीही गरम पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे भाजी ना चवीला मस्त लागते, याची चव अजिबातही बिघडत नाही। त्यामुळे थोडंसं कोमट करूनच आपल्याला कधीही पाणी ॲड करायचं आहे। तर इथे आता मी 2 मिनटासाठी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या या फोडी याच्यामध्ये घालायच्या आहेत। त्यानंतरसुद्धा आपल्याला एखादा मिनिट या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। ह्या कोयरीला छान मसाले लागल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी इथं छान जेवढं तुम्हाला पाहिजे ना रस्सेदार भाजी तेवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याच्या आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्यामध्ये आपली ही कोयरीची भाजी छान शिजल्या जाते। आता याच्यामध्ये इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, थोडीशी हातावरती चोळून घेतलेली आहे, त्यामुळे मस्त चव येते। आता आपल्याला याच्यात 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्यामध्ये मस्तपैकी आपली ही कोयरीची भाजी तयार होते। तर 2 शिट्या इथे झालेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम भाजी तयार झालेली आहे आणि काय रसरशीत ही भाजी तयार झालेली आहे बघा।
आणि शिजलेलीसुद्धा खूप छान आहे. तुम्हाला यापेक्षा जर घट्ट भाजी हवी असेल ना तर तुम्ही आणखीन थोडीशी घट्ट करून घेतलीत ना तरी देखील चालेल. पण थोड्या मिनटानंतर आपली ही भाजी थोडीशी घट्टच होते. त्यामुळे थोडीशी आधीच जर रस्सीदार ठेवलीत ना तर भाताबरोबर भाकरीबरोबर कशासोबतही तुम्हाला खाता येईल. तर आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी ही मुरू द्यायची आहे. मस्त चमचमीत कोयरीची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे. आणि चिकन मटणापेक्षाही अगदी अप्रतिम लागते. खरंच नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.